नमस्कार. आजचा व्हिडिओ हा चित्रसंवादाचा आहे. मुसळधार पाऊस पडत असतो. तेवढ्यात आकाशात जोरात वीज कडाडते आणि चैतन्य घाबरतो आणि आई असं ओरडत तो आईला चिकटतो. आई, अरे किती घाबरतोस विजेला? वीज तिकडे लांब पडली. चैतन्य, आई मला भीती वाटते विजेची. आई, आपण अंगणात पहार टाकली आहे आणि घरावर पण लोखंड आहे, त्यामुळे आपल्याला विजेची भीती नाही. चैतन्य, खरंच आई, वीज आपल्या घरावर पडणार नाही? आई, नको घाबरू बाळा, आम्हाला तुमची काळजी आहे की नाही. ताई बघ कशी निवांत बसलीये. चैतन्य, आई आपण इथेच घर का बांधलं ग? आपल्याला शाळा दुकान सगळं किती लांब पडतं. आपलं घर लांब आहे म्हणून माझे मित्र सुद्धा मनात असून यायचं टाळतात. आई, अरे इथेच डोंगराच्या खालीच आपली शेती आहे, आपल्याला इथेच घर बांधायला हवं ना. आपला देव आपल्या पाठीशी आहे, तो आपल्याला काही नाही होऊ देणार. चला आता जेवण करून घेऊया, लाईट आहे तोपर्यंत. ताईला पण बोलव, आधी मी दिवा लावून ठेवते. चैतन्य, आई मला खूप भूक लागली आहे. आई ग, भजी करतीस का? ताईला आणि मला खूप आवडतात. तोपर्यंत जरा दार उघडून बाहेर जाऊन बघून यावंसं वाटतं, पण मला विजेची भीती वाटते ग. आई, पाऊस पूर्ण थांबेपर्यंत बाहेर कोणी जायचं नाही. चैतन्य, आई माझ्या मित्रांना हे पावसाचं वातावरण मी जेव्हा सांगतो ना, तेव्हा त्यांना हे वातावरण पाहायचं आहे. आई, असं पावसाळी वातावरण झालं ना, मग त्यांना बोलावूया. निसर्गाचं रुद्र आणि सुंदर रूप पाहायला मिळणं हे देखील भाग्याचं असतं. चैतन्य, आई चला आता जेवूया, मला खूप भूक लागली आहे. आई, चैतन्य बाबांचं काम आटोपलं का बघ आणि ताईचा अभ्यास झाला का बघ बरं. पाऊस कधी थांबतोय कोणास ठाऊक. आणि चैतन्य, खिडकीतून किती छान वातावरण दिसतंय बघ ना. पण कितीही छान दिसलं तरी दार उघडायचं नाही. निसर्गाचे हे चमत्कार दिसायला छान पण अतिशय दाहक आहेत. क्षणात राख रांगोळी करतात.